मग आता तरी का आलीयस तू? मी इथे तुला फक्त एवढंच सांगायला आले आहे की आता यापुढे माझा आणि तुझा काहीच संबंध नाहीये. सो यापुढे भेटायचं तर सोडच, मला फोन सुद्धा करायचा नाहीये का? तारा असं का बोलतेस तू? तारा मी मम्मा आहे ग तुझी. 9 महिने पोटात वाढवलंय तुला, तळ हातावरच्या फोडासारखं जपलंय. कधी जाणवू दिलं नाही तुला की तुझ्याकडे बाप नाहीये. तुला कधी कशाची कमतरता जाणवू दिली नाही. याची जाणीव नाहीये का तुला? आहे, जाणीव आहे मला. आणि तू आजवर जे काही माझ्यासाठी करत आली आहेस ना, त्यासाठी अप्रिशिएशन सुद्धा आहे. पण मम्मा, तू मला कधी सांभाळलं नाही, मला पाळलंस. डोंबारी कसा माकडाला पाळतो स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी, त्याला ट्रेनिंग देतो, त्याचा तमाशा करतो, तसं तू माझा लोकांसमोर तमाशा करत आली आहे. आणि मी सुद्धा त्या माकडासारखेच ना तुझे सगळे ऑर्डर्स फॉलो करत आले. या सगळ्यात माझं लाईफ मला माझ्याप्रमाणे जगता येईल का याचा कधीच विचार नाही केलास ग तू. तू ना एक नंबरची स्वार्थी बाई आहेस. तुला तू सोडून कधीच काहीच दिसलं नाही आणि यापुढे नाही दिसणार. त्यामुळे मी आता तुला एवढंच सांगते, यापुढे मला फोन करू नकोस, कळलं? तारा थांब, प्लीज थांब. जगासाठी मी योग्य आहे अयोग्य मला माहिती नाही. मी चुकली आहे की नाही चुकली आहे मला माहिती नाही. नाही का झाले की खलनायिका झाले मला नाही माहिती. मी कशाचीच गणित लावली नाही. मी फक्त एवढाच विचार केला की मला माझ्या ताराला खूप मोठी गायिका करायचं आहे. तिचं नाव चंद्र सूर्यासारखं आभाळावर असं तळपट ठेवायचंय.